जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जाते ना, तेव्हा तिथे एक गणितासारखी अत्यंत स्पष्ट आणि कठोर अचूकता असते. म्हणजे कर्ज किती आहे, त्याचा व्याजदर काय आहे, हे सगळं एकदम स्वच्छ आणि स्पष्ट छापलेलं असतं. तिथे भावनांना अजिबात जागा नसते. अगदी बरोबर. तिथे एक प्रकारची बायनरी सिस्टम असते असं म्हणायला हरकत नाही. सगळं काही काळ्यावर पांढरं असतं आणि तिथे कुठलाही गोंधळ नसतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे गृहीत धरणे या प्रकाराला काहीही थारा नसतो. हो ना. एखाद्या एक्स-रे रिपोर्टमध्ये जसं मोडलेलं हाड अगदी स्पष्ट दिसतं, तसं तिथे सर्व काही पारदर्शक असतं. पण जेव्हा आपण या अधिकृत जगाच्या बाहेर पाऊल ठेवतो आणि एखाद्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला पैसे देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन बिघडल्यासारखी परिस्थिती होते. खरंच आहे. अचानक ती स्पष्टता कुठेतरी हरवून जाते आणि आपण एका आर्थिक आणि भावनिक गुंतागुंतीच्या दलदलीत अडकतो. आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेत एक अतिशय रंजक विषय घेणार आहोत. पैसा कधीच परत का येत नाही आणि त्यामागील 7 मोठ्या चुका. या माहितीवर आधारित आपण आज एक अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण करणार आहोत. आपला उद्देश फक्त पैशांचे व्यवहार समजून घेणं हा नाहीये. बरोबर. या सर्व प्रक्रियेत माणसाचं मन, त्याचं मानसशास्त्र कसं काम करतं आणि आपण स्वतःच्याच पायावर कशी कुऱ्हाड मारून घेतो हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. तर सुरुवात करताना मला वाटतं आपण मानवी वर्तनावर बोलावं. म्हणजे जेव्हा पैसा आणि नाती एकाच पारड्यात येतात, तेव्हा आपली विचार करण्याची पद्धत कशी बदलते. हो, आणि हेच तर सर्वात लक्षवेधी आहे. पैशाचा व्यवहार हा कधीच फक्त पैशांचा नसतो. तो नेहमी अधिकाराचा, विश्वासाचा आणि मानसिक ओझ्याचा असतो. हो ना. आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण आपलं सगळं लॉजिक म्हणजे तर्कशुद्ध विचार एका बाजूला गुंडाळून ठेवतो. ओळखीच्या लोकांसोबत आपण नेहमी भावना आणि आंधळ्या विश्वासातून व्यवहार सुरू करतो. अगदी. आपण गृहीत धरतो की आपले त्या व्यक्तीसोबत असलेले चांगले संबंध हीच ती रक्कम परत मिळण्याची कायदेशीर हमी आहे. पण या विश्लेषणातून एक अतिशय वेगळं आणि कठोर सत्य समोर येतं. कोणतं सत्य? आता यात कसं आहे, जेव्हा आपण एखाद्याला पैसे देतो ना, तेव्हा पैसे घेणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेत एक अत्यंत मोठा आणि न दिसणारा बदल होतो. पैसे हातात आल्यावर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अचानक कम्फर्टेबल किंवा निर्धास्त होते. बापरे, हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे पैसे घेण्यापूर्वी जी अगतिकता असते ती पैसे मिळताच गायब होते. अगदी तसंच. यामागे एक विशिष्ट मानसशास्त्र काम करतं. बघा, मानवी मेंदू हा धोके ओळखण्यासाठी डिझाईन केलेला असतो. जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून कर्ज घेते तेव्हा मेंदू त्याला अस्तित्वावर आलेलं संकट मानतो. अच्छा, कारण तिथे कायदेशीर कारवाईची किंवा सिबिल स्कोअर खराब होण्याची भीती असते. बरोबर. बरोबर. पण जेव्हा तीच व्यक्ती एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे घेते तेव्हा मेंदूला कोणताही धोका जाणवत नाही. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते मुळात कर्ज नसतंच. मग काय असतं? त्यांच्यासाठी ते फक्त थोडे दिवस वापरण्यासाठी घेतलेले घरचे पैसे असतात. सुरुवातीचे 2-3 दिवस ती व्यक्ती स्वतःहून कॉल करेल, पण त्यानंतर तो दबाव संपतो, कॉल्स कमी होतात आणि नवीन कारणे द्यायला सुरुवात होते. हे ऐकल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतोय मला. त्यामुळेच जेव्हा कोणी भाऊ खूप अडचणीत आहे असा भावनिक दबाव टाकतो तेव्हा त्या प्रेशरखाली आपण लगेच वितळून जातो. पण याचा नंतर फक्त पश्चाताप होतो. हो, आणि म्हणूनच चाणक्यांचे यावरील विचार खूपच समर्पक आहेत. त्यांनी म्हटलंय की अतिविश्वास हा माणसाला अंध करतो आणि भावना निर्णयावर हावी झाल्या तर नुकसान निश्चित आहे. क्या बात आहे. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं हे तत्व मानवी प्रवृत्तीचं किती अचूक वर्णन करतं. भावनेच्या भरात केवळ नात्यावर विसंबून पैसे देणं म्हणजे भरवेगात असलेली गाडी डोळ्यांवर पट्टी बांधून चालवण्यासारखं आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत. रस्ता कितीही ओळखीचा असला तरी अपघात हा होणारच आहे. मानवी मेंदूचं सॉफ्टवेअर हजारो वर्षांपासून फारसं बदललेलं नाही, हेच यातून सिद्ध होतं. पण एक प्रॅक्टिकल प्रश्न निर्माण होतो इथे. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याच घरातील हॉलमध्ये बसून डोळ्यात पाणी आणून स्वतःची अत्यंत वाईट परिस्थिती सांगते, तेव्हा एखादा माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्या क्षणी एक पॉज घेणं. थोडा वेळ थांबणं गरजेचं असतं. त्या भावनेच्या लाटेत वाहून न जाता कोणताही निर्णय तात्काळ न घेणं. म्हणजे मी उद्या सकाळपर्यंत विचार करून सांगतो असं म्हणता आलं पाहिजे. बरोबर. एवढं म्हणण्याचं धाडस अंगी बाणवणं आवश्यक असतं. यामुळे भावना ओसरतात आणि तर्कशुद्ध विचार करायला मेंदूला वेळ मिळतो. पण समजा आपण हा भावनिक अडथळा पार केला, आपण तो पॉज घेतला
आणि पैसे देण्याचा निर्णय तर्कशुद्ध पद्धतीने घेतला. तरीही तिथे एक दुसरा मोठा खड्डा असतोच, व्यवहारात कोणतीही स्पष्टता न ठेवणं. आणि मला वाटतं त्यामुळेच सर्वात जास्त नाती तुटतात. जिथे कोणताही लिखित पुरावा नसतो तिथे सत्याला किंवा वस्तुस्थितीला काहीच मूल्य उरत नाही. या संदर्भातील आकडेवारी सुद्धा हेच सांगते. पैशांवरून होणारे 90% जास्त वाद याच कारणामुळे होतात. कारण मानवी स्मरणशक्ती ही अत्यंत सोयीस्कर असते. म्हणजे आपल्याला वाटतं की आपला मेंदू एका हार्ड ड्राईव्ह सारखा आहे, जो सगळं जसंच्या तसं साठवून ठेवतो, पण तसं नसतं. अजिबात नाही. आपला मेंदू एका कथाकारासारखा असतो. हां. तो अशाच गोष्टी लक्षात ठेवतो आणि अशाच पद्धतीने समोर आणतो ज्यात स्वतःचा फायदा असतो. बापरे, म्हणजे जेव्हा पैसे परत मागण्याची वेळ येते तेव्हा समोरची व्यक्ती चक्क पैसे घेतल्याचं विसरू शकते किंवा त्यातल्या अटी सोयीस्करपणे बदलू शकते. नक्कीच. त्यामुळेच बँकेतून ट्रान्सफर करणं किंवा व्हॉट्सॲपवर पैसे मिळाले असा मेसेज घेणं या स्मार्ट स्ट्रॅटेजीज वापरणं गरजेचं आहे. पण एक मिनिट, जरा प्रॅक्टिकल जगात येऊया. समजा एखाद्या जिवलग मित्राने पैसे मागितले आणि आपण त्याला म्हटलो की मला व्हॉट्सॲपवर रिसिप्ट पाठव, तर एक खूपच कॉर्पोरेट आणि कोरडं वाटत नाही का? हो, हा विचार येणं अत्यंत नैसर्गिक आहे. कारण आपल्या समाजाची जडणघडणच तशी झाली आहे. स्पष्टता म्हणजे अविश्वास असं एक चुकीचं समीकरण तयार झालं आहे. बरोबर. समोरच्याला असा विचार नक्कीच येणार की हा माझ्यावर अविश्वास दाखवतोय. पण इथेच विचारसरणी बदलण्याची गरज आहे. जेव्हा आपण अशा नोंदी ठेवतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवत नसतो, तर आपण भविष्यातील गैरसमज टाळण्यासाठी त्या नात्याभोवती एक सुरक्षा कवच तयार करत असतो. हे खूप छान समजावून सांगितलं. जर नातं खरोखरच मजबूत असेल तर अशा साध्या नोंदीमुळे ते नातं कधीच तुटणार नाही. अगदी. आणि ह्या अस्पष्टतेत अजून एक मोठा धोका दडलेला असतो. तो म्हणजे लवकर देतो हा शब्द. ओहो, व्यवहारात या शब्दासारखा धोकादायक शब्द दुसरा कोणताही नाही. कारण वेळेची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. हो ना, वेळेची ही सापेक्षता अनेकदा वादाचं मूळ ठरते. हं. एका व्यक्तीसाठी लवकर म्हणजे कदाचित पुढचा पगार झाल्यावर म्हणजे 1 महिना असू शकतो. आणि पैसे घेणाऱ्याच्या डोक्यात लवकर म्हणजे कदाचित 2 वर्षे असू शकतात. जेव्हा तारखा स्पष्ट नसतात तेव्हा पैसे मागायला संकोच वाटतो. बरोबर. आपल्याला वाटतं की आपण खूप लवकर तर मागत नाही होत ना, आणि तो संकोच टाळण्यासाठी आपण गप्प राहतो. तिकडे समोरची व्यक्तीही विषय काढत नाही. आणि या शांततेत हळूहळू नातं आतून पोखरलं जातं. पण आता समजा आपण कागदोपत्री सर्व स्पष्ट केलं, तारखा ठरवल्या, सगळं काही पारदर्शक आहे. तरीही एक अडचण असू शकते. हो ना. जर पैसे घेणाऱ्या व्यक्तीची ते परत करण्याची मूळ क्षमताच नसेल तर या कागदपत्रांचा काही उपयोग आहे का? हा एक अतिशय कटू पण महत्वाचा वास्तवाचा चेक आहे. अगदी बरोबर बोललात. आपण नेहमी समोरच्याच्या गरजेकडे बघतो, पण त्याच्या क्षमतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हा एक अतिशय गंभीर अंधारलेला कोपरा किंवा ब्लाइंड स्पॉट आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मदतीची याचना करते तेव्हा सहानुभूतीपोटी आपण सर्वात मूलभूत प्रश्न विचारतच नाही. ही व्यक्ती खरंच पैसे परत देऊ शकते का? हो, आपण फक्त त्यांचा हेतू बघतो, पण त्यांची क्षमता बघत नाही. एखादा माणूस मनाने कितीही चांगला असला, तरी जर त्याचे उत्पन्नाचे साधन स्थिर नसेल, तर तो आपले पैसे परत करूच शकत नाही. आणि अशा परिस्थितीत पैसे देणं म्हणजे त्या व्यक्तीला केलेली मदत नसते, ते थेट तिचं नुकसान असतं. अगदी बरोबर. हे समजून सांगण्यासाठी मला एक उदाहरण द्यायला आवडेल. कर्जबाजारी व्यक्तीला पैसे देणं म्हणजे एका मोठ्या छिद्र असलेल्या बादलीत पाणी भरण्यासारखं आहे. वा, हे अत्यंत मार्मिक आणि अचूक उदाहरण आहे. एखाद्याने त्यात कितीही पाणी ओतलं तरी ती बादली नेहमी रिकामीच राहणार आहे. जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःच्या सवयी बदलून ते छिद्र बुजवत नाही तोपर्यंत आपले पैसे फक्त वाहून जाणार आहेत. हो ना, जेव्हा आपण अशा छिद्र असलेल्या बादलीत पाणी ओततो, तेव्हा आपण त्यांना त्या समस्येतून बाहेर काढत नसतो. उलट आपण त्यांच्या चुकीच्या आर्थिक सवयींना अधिक खतपाणी घालत असतो. आणि आपण त्यांना त्यांच्या जीवनशैलीत बदल न करण्यासाठी एक तात्पुरता आधार देत असतो. याच संदर्भात चाणक्यांनी एक अतिशय स्पष्ट नियम सांगितला आहे. ज्याच्याकडे क्षमता नाही, त्याच्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका. यातूनच मग आणखी एक मोठा प्रश्न उभा राहतो. वारंवार पैसे देण्याची सवय.
एखाद्याला एकदा मदत करणं ठीक आहे, वैद्यकीय अडचण असेल तर मदत करणं माणुसकी आहे. पण जेव्हा तीच व्यक्ती तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा पैशांची मागणी करते तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. हो ना? तेव्हा ती व्यक्ती आता गरजू राहिलेली नसते, ती आपल्यावर अवलंबून असते. अगदी. त्यांच्या डोक्यात हे पक्क बसलेलं असतं की अडचण आली की आपण धावून जाणारच आहोत. ते आपल्या पैशांचा त्यांच्या जीवनशैलीत एक हक्काचा भाग म्हणून विचार करायला लागतात. आणि इथेच मदतीचं रूपांतर गैरवापरात होते. मदत जरूर करावी, पण त्याला एक ठराविक मर्यादा असलीच पाहिजे. पण मग एक प्रश्न पडतो, ही मर्यादा आपण का घालत नाही? हो, आपण या सर्व चुका पुन्हा पुन्हा का करतो? वारंवार पाणी का ओततो त्या बादलीत? याच सगळ्याचं मूळ कारण एका अत्यंत छोट्याशा शब्दात लपलेलं आहे. तो शब्द उच्चारण्याची भीती आपल्याला हे सर्व करायला भाग पाडते. आणि तो शब्द आहे नाही. हो, हीच सर्व समस्यांची खरी पाळेमुळे आहेत. मानवी उत्क्रांतीच्या काळापासून आपण समाजात राहिलो आहोत. त्यामुळे आपल्या मेंदूला सतत असं वाटत असतं की आपण इतरांना नकार दिला तर आपण समूहातून बाहेर फेकले जाऊ. म्हणजे आपल्याला नातं तुटण्याची आणि लोक काय म्हणतील याची सतत भीती वाटत असते. आपल्याला कायम आपली एक चांगला माणूस अशी प्रतिमा जपायची असते. अगदी. पण या विश्लेषणातून एक अतिशय कटू पण 100% सत्य असलेला विचार समोर येतो. ज्या व्यक्तीला तुमचा नकार स्वीकारता येत नाही, तो तुमच्या होकारचा पण कधीच आदर करत नाही. बापरे, हे वाक्य खरंच डोक्यात झणझणीत प्रकाश पाडणार आहे. थेट नातं तोडण्याची भाषा करते तर त्याचा अर्थ अगदी स्पष्ट असतो. म्हणजे त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आपल्याशी काहीही देणं घेणं नसतं. अगदी. त्यांना फक्त मिळणाऱ्या आर्थिक फायद्याशी मतलब असतो. जर एखादा नकार तुमचं नातं तोडत असेल तर ते नातं मुळातच अत्यंत कमकुवत होतं. म्हणूनच इथे मजबूत मानसिकता असणं आवश्यक ठरतं. आपण नाही म्हणताना अनेकदा स्वतःलाच दोषी मानतो. आपण थेट नकार देण्याऐवजी खोटी कारणे शोधतो. हो, आपण सांगतो की माझे पैसे दुसऱ्याकडे अडकलेत किंवा माझ्यावरच आता मोठा खर्च आलाय. पण आपण स्पष्टीकरण का देतो? बरोबर आहे. मी देऊ शकत नाही हे अत्यंत साधं उत्तर देणं आणि त्यासाठी स्वतःचं कोणतंही स्पष्टीकरण न देणं हे मानसिक शांतीसाठी किती मोठं हत्यार असू शकतं. हे खरोखरच सर्वात प्रभावी हत्यार आहे. जेव्हा आपण स्पष्टीकरण देतो तेव्हा आपण समोरच्याला वाटाघाटी करण्यासाठी म्हणजे निगोसिएशन करण्यासाठी एक दार उघडं करून देतो. अगदी बरोबर. स्पष्टीकरणाची गरज तेव्हाच असते जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करत आहोत. आपल्या कष्टाचे पैसे मर्जीनुसार न देणं यात काहीही चुकीचं नाही. जर आपण आपल्या मर्यादा किंवा बाउंड्रीज स्पष्टपणे ठरवल्या नाहीत तर लोक नेहमी त्या मर्यादा ओलांडतील. नाही म्हणणं हे स्वतःच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं पहिलं पाऊल आहे. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक मोठा कॅनव्हस आपल्यासमोर उभा राहतो. केवळ आंधळा विश्वास ठेवणं, कोणताही लिखित पुरावा न ठेवणं, घेणाऱ्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करणं आणि अटींची कोणतीही स्पष्टता न ठेवणं, निव्वळ भावनिक होऊन स्वतःचं नुकसान करून घेणं, वारंवार मदत करून समोरच्याला परावलंबी बनवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणण्याची भीती बाळगणं. या अत्यंत गंभीर चुकांमुळे आपला कष्टाचा पैसा आणि मौल्यवान नाती दोन्ही कसे गमावले जातात हे आपण आज पाहिलं. हो. या सर्व चुका टाळण्यासाठी आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक शहाणपण या दोन्हीचा योग्य समतोल साधावा लागेल. या चर्चेचा शेवट करताना एक अतिशय वेगळा आणि थोडासा धक्कादायक वाटणारा दृष्टिकोन मनात येतोय. कोणता दृष्टिकोन? असा विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत चुकीच्या आर्थिक सवयींमुळे पैसे मागायला येते आणि आपण त्या व्यक्तीला स्पष्टपणे नाही म्हणतो, तेव्हा आपण फक्त आपले पैसे आणि मानसिक शांतीच वाचवत नसतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आपण त्यांना मदतच करत असतो एका अर्थी. अगदी. कदाचित आपण त्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि त्यांच्या वाईट आर्थिक सवयी सुधारण्यासाठी एक सर्वात मोठी संधी देत असतो. खरंच खूप वेगळा आणि सखोल विचार आहे हा. मग असा विचार का करू नये की कधी-कधी पैसे न देणं आणि स्पष्ट नकार देणं हेच खऱ्या प्रेमाचं आणि काळजीचं सर्वात मोठं उदाहरण असू शकतं? या प्रश्नावर नक्की विचार करा. हा विचार कदाचित अनेक आर्थिक आणि भावनिक समस्यांची उत्तरे देईल